मस्त मी मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे बघा. केवढा मस्त असा मोगरा झालेला आहे बघा. त्याला कळ्या पण यायला लागल्या होत्या. हे बघा अशा मस्त अशा कळ्या येतात आणि बघा किती उंच झाले. हे बघा इकडे गेले असं वरती. मस्त असं मी मोगऱ्याचं लावलेलं आहे बरं का. त्याला फुलं पण येतात. आणि इथं बघा असं मस्त मी असे ना वांग्याचं रोप टाकलेलं होतं. तर बघा असं मस्त असं रोप आलेलं आहे वांग्याचे यायला बघा. इथे मस्त असं रोप आलेलं आहे बघा वांग्याचे. चला आपण दुसरीकडे मी वांगे लावलेले आहे ते दाखवूया. आणि हे बघा इथं मस्त अशी मी पपई आणली होती ना गावावरून. ते मी खावडली ना, त्यात बीट टाकलेलं होतं बघा. एवढी मस्त अशी पपईची झाडं पण आलेले आहेत. हे बघा ही एक पपई आहे आणि ही एक आहे बघा. इथे उद्या मस्त आहे अशी. आणि हे बघा कोरपड बी मी छान असं पाणी टाकत असते बघा. टप्पामध्ये लावलेली मी कोरपड आहे बघा. किती तर भारी आलेली. हे बघा एवढी उन्हाळ्याचं मी पाणी टाकते असं मस्त बघा. किती छान अशी भरलेली कोरपड. कोरपड म्हणजे अशी खूप अशी आपल्या याच्यासाठी छान आहे बरं का, शरीरासाठी. असं मस्त असं वावा लावलेला आहे बघा मी वाव्याचं झाड. हे बघा ते आणलं होते कांडे ना, त्यात लावलेले बघा. किती मस्त अशी वाव्याचं झाड आलेलं आहे. हे बघा आत्ताच लावलेले बरं का मी, 2-4 दिवस झाले असून. हे बघा किती छान आहे. आणि मला अशी झाडांची छान आवड आहे बरं का. मी सारखी काही ना काही लावत असते. हे बघा याच्यात असं मस्त वांग्याचं रोप टाकलेलं आहे. ते वांगे पण आले, मोठे झाले होते थोडेसे बघा. घोशीने खाऊन घेतले. इथं बघा असं मी लिंबाचं झाड ना विकत आणलं होतं. हे बघा असं एकदम छोटे छोटे कलमी केलेलं लिंबू आहे बरं का. छोटंसं झाड असतं पण त्याला लिंबू येतात. तर ते काय झाले बघा, ते मोडून टाकले वाटतं कोणीतरी. मांजरीने का घोशीने खाऊन घेतले. तर ते बघा तोडून टाकलेले. आता एकदा एक मस्त असं बाजूने ना त्याला हे फुटलेलं आहे बघा. एवढं भारी आलेलं आहे ना. मला खूप झाडं आवडतात. हे बघा सोव्याचं झाड. कोरपड पण किती अशी उन्हाळ्यामध्ये हिरवी हिरवी गार आहे बघा. मी केसांना पण लावत असते. आणि सकाळ सकाळ खोका लागला ना तर खोक्यासाठी पण खायला खूप छान आहे. हे बघा किती तर मस्त आहे ना अशी पपई बघा. किती छान आलेली आहे. आणि इथंच बघा दुसऱ्या टप्पामध्ये पण मी कोरपड लावलेली आहे बघा. इथं हे पण एवढं छान आलेली आहे बघा. अशी उन्हाळ्यामध्ये खूप सारं मी पाणी टाकत असते. आणि खत पण टाकत असते बरं का. मी शेणखत आणलं होतं गावावरून ना, ते पण टाकत असते मी. हे बघा इथे असं छान आहे. आणि बघा वांग्याचे जो रोप आहेत ना, हे बघा वांग्याचे रोप बघा. वांग्याचे रोप बघा असे मी वांगं भाजी टाकले ना, त्यांनी बरं झालं होतं ते याच्यात टाकले होते मी. हे बघा असे रोप किती छान आलेले बघा. आपले वांग्याचे पण असे हिरवे हिरवेगार असे मस्त रोप आलेले होते. हे बघा मस्त असे रोप आलेले आहेत आपण वांग्याची झाडांचे ना. बघूया आपण वांगे येतात का नाही त्याला. आता एवढे असे तर मस्त झालेले आहेत. बघा कशी आपली कोरपड उन्हाळ्यामध्ये अशी हिरवी हिरवेगार. जर मी सारखे पाणी टाकत असते ना, मला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे आपण लावत असतो. तरी बघा किती छान आहे. आणि बघा बाजूलाच आहे असं लिंबुनीचं झाड पण आहे बघा. लिंबू आले ना मी तुम्हाला दाखवून. छोटंसं असे कलमी केलेलं आहे बरं का. विकत आणलं होतं मी ते, त्यामुळे मोठं होतं पण ते छान हे झालं ना. हे बघा पपई 2 पपई आहेत बघा. इकडे एक आहे, इथे आणि अशी कोरपड किती अशी हिरवीगार आहे बघा. छान किती मस्त आहे अशी उन्हाळ्यामध्ये हिरवी हिरवीगार कोरपड आहे बघा. एवढे छान आहे बघा. मी रोज अशी पाणी घालत असते. टप्पात लावलेले आहे आता बाजूलाच. आणि ते एक टपे असं ठेवलेलं आहे मी. तुटलेली खुर्शी ना त्यावर ठेवलेलं आहे. भारीच आहे असे मस्त. बघू आता वांगे पण येतात का नाही. छोटे छोटे रोप आलेले मस्त हिरवेगार. बघू येतात का नाही आता आपल्या वांग्याला वांगे. तर दाखवलंच मी वांगे आल्यावर तुम्हाला नक्की. बघा चला.